श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामी समर्थांची सेवा करता, पण अजूनपर्यंत एकही अनुभव आला नाही, म्हणून मनात शंका येते का? कधी वाटतं का की आपण एवढं करतोय पण काहीच होत नाही? तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की आहे का? कारण आज तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना खूप लोकांच्या मनात हा प्रश्न नेहमी येतो की आपण रोज जप करतो, दिवा लावतो, नमस्कार करतो, पण आपल्याला काही अनुभव येत नाही. मग आपण ही सेवा सुरू ठेवावी का सोडून द्यावी? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि खूप महत्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराज यांची सेवा कधीही अनुभवासाठी करू नये. सेवा ही श्रद्धेने करायची असते, कारण अनुभव हा आपल्या हातात नसतो, तो स्वामींच्या कृपेवर अवलंबून असतो आणि स्वामी आपल्याला योग्य वेळ आली कीच अनुभव देतात, त्याआधी नाही. त्यामुळे जर तुम्ही सेवा करत असाल आणि तुम्हाला अजून अनुभव आला नसेल, तर तुम्ही सेवा थांबवू नका. उलट अजून जास्त प्रेमाने आणि विश्वासाने करा, कारण हाच तो वेळ असतो जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. ते बघत असतात की हा भक्त फक्त अनुभवासाठी सेवा करतो की खरंच मनापासून करतो. आणि जो भक्त कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करत राहतो, त्याच्यावर स्वामी खूप खुश होतात आणि एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात बदल घडवतात. म्हणून कधीही मनात शंका आणू नका की स्वामी आपल्याकडे पाहत नाहीत. ते नेहमी आपल्या सोबत असतात, फक्त आपल्याला ते जाणवत नाही. जसं एखादं बी जमिनीत पेरलं की लगेच झाड दिसत नाही. काही दिवस काहीच दिसत नाही, पण आतमध्ये मूळ तयार होत असतात. तसंच आपली सेवा आहे. आपण बाहेरून काहीच बदल दिसत नाही म्हणून निराश होतो. पण आतून आपलं भाग्य बदलायला सुरुवात झालेली असते. म्हणून सेवा सोडण्याचा विचारही कधीही करू नका. उलट जा जर उलट जर वाटत असेल की काहीच होत नाही, तर सेवा दुप्पट करा. सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ असा 21 वेळा म्हणा. मग आंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, थोडं पाणी ठेवा, साधे नैवेद्य ठेवा, जसं साखर किंवा खडीसाखर. मग शांत बसून पुन्हा स्वामींचे नाव घ्या. जप करताना मन दुसरीकडे जाऊ देऊ नका. हळूहळू मन शांत होईल आणि दिवसाभरामध्ये वेळ मिळेल तसं नाव घ्या. चालता बोलता काम करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही, फक्त सवय लावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दिवशी शक्य असेल तर मांसाहार टाळा, स्वच्छता ठेवा, वाईट विचार टाळा, कुणाला दुखवू नका. कारण सेवा म्हणजे फक्त जप नाही, तर आपला स्वभावही चांगला ठेवणं आहे. जेव्हा आपण चांगले वागतो, तेव्हा स्वामी आपल्यावर अधिक प्रसन्न होतात. आणि काही लोकांना असं वाटतं की अनुभव म्हणजे काहीतरी चमत्कार दिसायला हवा, स्वामी स्वप्नात यायला हवेत किंवा काही विशेष घडायला हवं. पण खरा अनुभव वेगळाच असतो. तो शांतपणे येतो, जसं की अचानक तुमचं मन शांत होईल. जसं की अचानक तुमचं मन शांत होऊ लागेल. आधी ज्या गोष्टींनी त्रास व्हायचा, त्या गोष्टीचा परिणाम कमी होईल. घरात भांडण कमी होईल. घरात भांडणे होत असतील ती कमी होतील. अडलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ लागतील आणि तुम्हाला आतून एक विश्वास वाटू लागेल की कोणीतरी आपल्या बरोबर आहे. हाच स्वामीचा अनुभव आहे. तो मोठा गाजावाजा करून येत नाही, तो हळूहळू तुमचं आयुष्य बदलत जातो. त्यामुळे अनुभव नाही म्हणून सेवा सोडू नका. कारण जी लोक मध्येच थांबतात, त्यांना कधीच कळत नाही की पुढे काय मिळणार होतं. आणि जे लोक शेवटपर्यंत टिकून राहतात, त्यांनाच खरा आशीर्वाद मिळतो. म्हणून स्वतःला एकच गोष्ट सांगा की काहीही झालं तरी मी सेवा सोडणार नाही. दररोज थोडं का होईना आपण करणारच. आणि मनातून पूर्ण विश्वास ठेवा की स्वामी माझ्या सोबत आहेत. ते माझी काळजी घेत आहेत. ते योग्य वेळ आल्यावर मला नक्की अनुभव देतील. फक्त मला धीर ठेवायचा आहे आणि सेवा करत राहायचं आहे.
श्रद्धा आणि सबुरी ठेवली की स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. म्हणून आजपासून ठरवा की अनुभव नाही आला तरी चालेल, पण सेवा थांबवायची नाही. उलट अजून जास्त दुप्पटीने प्रेमाने, अजून जास्त विश्वासाने करायची. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः म्हणाल की स्वामींनी माझं आयुष्य बदलून टाकलं. म्हणून शेवटी एकच सांगतो, मनात शंका ठेवू नका, भीती ठेवू नका. फक्त विश्वास ठेवा आणि रोज एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि बघा कसं हळूहळू तुमचं जीवन शांत, सुखी आणि आनंदी होतं. आपण जे आपल्या सोबत आणलेले भोग असतात ते स्वामीच्या सेवेने कमी होत असतात. आपले भोग जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत स्वामी चमत्कार करत नाही. जेव्हा आपले भोग पूर्ण संपेल त्या दिवशी स्वामी इतका मोठा चमत्कार करतील, इतकं मोठं आपल्याला देतील की आपली ओंजळ कमी पडतील. म्हणून स्वामी सेवा करा. स्वामी सेवेचा अनुभव आला नाही म्हणून मध्येच सोडू नका. उलट त्या दुप्पटीने करायचा प्रयत्न करा. दुप्पटीने सेवा करा, नामस्मरण करा. ही सेवा स्वामींना प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.